नमस्कार अण्णा. नमस्कार. आपलं पुरंदरच्या वैचारिक कट्ट्यावर आपलं या ठिकाणी स्वागत. रयत शिक्षण संस्था सातारा पश्चिम विभाग सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत जवळजवळ 1986 पासून आणि अशा मोठ्या शैक्षणिक संस्थेवर 1986 पासून काम करत असताना एक सदस्य म्हणून या ठिकाणी एक समाजविमुख अशी त्यांची सेवा या समाजाला लाभलेली आहे. रयत शिक्षण संस्था सातारा आणि पश्चिम विभाग सल्लागार समितीचे सदस्य अण्णा काय सांगायला याविषयी, कशी सुरुवात झाली आणि हे साधारण याचा उलगडा करतात का? रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेची एक फांदी आमच्या शिवरी गावामध्ये रोवली गेली 1963ला. त्यावेळेस माझे वडील त्या गावचे सरपंच होते. हे हायस्कूल जागा नसल्यामुळं एका मंदिरामध्ये भरायचं होतं, यमाई मातेच्या मंदिरामध्ये. तिथून हायस्कूलची सुरुवात झाली. हायस्कूल वाढत गेलं, मुलं वाढत गेली, मग जागेचा प्रश्न निर्माण झाला. परिसरातल्या सगळ्या लोकांना विचारणा केल्यावर कोण जागा द्यायला तयार नाही. आम्ही विचार केला. वडील म्हणले, बघ बाबा तुला जमलं तर दे. मी स्वतः खरेदी केलेली जागा मी रयत शिक्षण संस्थेत देऊन टाकली, दान केली आईच्या नावाने. तर म्हणजे जवळजवळ आमच्या माहितीप्रमाणे अण्णा 87 आर जागा, 87 जवळजवळ 2.25 एकरची जागा तुम्ही शाळेसाठी त्यावेळी दान दिली. आणि आज पाहताल तर 959 नंबर जो आहे त्याच्या कडेला ही एवढी मोठी जागा आणि त्याचं आत्ताचं व्हॅल्युएशन पाहिलं तर म्हणजे काउंटलेस आहे. बरोबर. एवढं मोठं दान तुम्ही त्यावेळेस घेण्याचा विचार केला. थोडक्यात ह्याच्या मागची प्रेरणा किंवा ह्याच्या मागचं कारण साधारण काय होते? 1000 रुपये जे मिळाले त्याच्यात ही जागा मी खरेदी केली आणि त्या जागेवर हे हायस्कूल उभं करायचा निर्णय आम्ही घेतला. म्हणजे ही जागा वडिलोपार्जित नाही, तुमची स्वकमाईची आहे. ही स्वकमाईची जागा आहे आणि ती जागा तुम्ही शिक्षण कामासाठी संस्थेला दान दिली. अगदी त्याच्या पाठीमागे दुसरा एक उद्देश होता. माझी लहानपणापासून शिक्षणाची धडपड होती. ही जाण माझ्या आईला होती आणि आईला वाटायची की ह्याला खूप शिकवायचे मला, पण काय अडचणीमुळं मला शिकता आलं नाही. आता माझ्या अडचणीमुळं मला शिकता आलं नाही, इतर मुलांना शिकता यावं हा एक उद्देश मनामध्ये त्यावेळेस माझ्या होता. मग ते मोठं धाडस मी केलं की माझ्यासारखी कुचंबणा इतर मुलांची होऊ नये. सासवडला जायचं, तिथं हायस्कूल नव्हतं. जेजुरीला जायचं हायस्कूलसाठी शिकण्यासाठी. त्यावेळची परिस्थिती नीट नव्हती, लोकांची आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यामुळे लोक बाहेर जाऊ शकत नव्हते ना. पण मी निर्णय केला की या सगळ्या मुलांचं भवितव्य आपल्या परिसरामध्ये आपल्याला घडवायचं आहे. त्यावेळेचा हेतू डोक्यातला माझ्या मनातला मोठं काम केलं. म्हणजे संघटन कौशल्य आणि एक पॉझिटिव्ह विचार, एकदम दृष्टिकोन, या सगळ्या बाबी एकत्र जुळून आल्या. तुमच्याकडे ती उपजत कला होती, गुण होता आणि त्याला जेव्हा तुम्ही व्यापारात तुमच्या व्यवसायात सेटल झाला, जसा वेळ मिळाला तसं त्याला पालवी फुटत. एकदम अगदी बरोबर. आणि त्याचंच एक रूप म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील संघटना जी आहे तुमची, व्यापारी नाही व्यायामशाळा आहे पण व्यापारी संघटना आहे. त्या संघटनेचं मी 5 वर्ष अध्यक्ष होतो मंडईमध्ये. आमचं काम पाहून शासनाने आमची नियुक्ती केली. शासन नियुक्त व्यापारी प्रतिनिधी, प्रत्येक मंडळाचे एक प्रतिनिधी शासनाकडे असतो. त्यात माझी निवड झाली. ही 15 वर्षे मी त्या कमिटीवर काम करतो, शासनाच्या कमिटीवर. आणि ते काम करत असताना मग वाशीचा मार्केटचा प्रश्न असेल, मुंबई शहरात एक 5 मोठी मार्केट आहेत, 60 ते 65 मार्केट छोटे आहेत. ह्या सगळ्या मार्केटचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचं एक मंडळ तयार केलं मुंबईमध्ये, अखिल बृहन्मुंबई भाजीपाला मंडळ. त्या मंडळाचे काही वर्षी मी काम केलं. अशा पद्धती अनेक लोकांशी संपर्क आले, संबंध आले. मग त्यातून हे सगळं सगळं करतात. कारवा बनता गेला. बरोबर आहे. खूप छान, खूप छान. तर हे झालं क्रांतिसिंह नाना पाटील संस्थेविषयी, ज्याचे अध्यक्ष तुम्ही साधारण 5 वर्ष होतो. आणि एक चांगली सुरुवात, चांगल्या कामाची सुरुवात, संघटनेची सुरुवात तिथपासून तुम्ही केलेली आहे. त्याच्या पूर्वी बऱ्याचशा गोष्टीतून तुम्ही गेलेला आहात, पण एक ठोस असं म्हणतात तर क्रांतिसिंह नाना पाटील मंडई तिथूनच सुरुवात झाली. मुंबई शहर तालीम संघ असा एक विषय आमच्या ऐकवत आहे. बरोबर. तर तो काय आहे ना, मुंबई बृहन्मुंबईमध्ये माझ्या हिशोबाने 30-35 व्यायामशाळा आहेत. आणि त्या व्यायामशाळेचा मनोहर फाळके, कैलासवासी मनोहर फाळके, वसंतदादा पाटलाचे मेहुणे, त्यांनी एक संघ तयार केला. या सगळ्या पैलवान मंडळाला एकत्र आणायचं आणि त्याचा मेळावा
मी दादर मार्केटला घेतला त्या सगळ्या पैलवान मंडळीचा क्रांतिसेना पाटीलच्या व्यायाम खेळायच्या निमित्ताने हे सांगतो. आणि त्या ठिकाणी ती व्यायामशाळेची कामं सुरू झाली. बरीचशी लोक आपल्या महाराष्ट्रातली त्या व्यायामशाळेमध्ये आजही काम करतात, आजही तिथं कार्यरत आहे. एक व्यायामशाळेचं काम मोठं आपल्या हातून घडलं. आमच्याच मार्केटमध्ये एक मोठी व्यायामशाळा उभी केलेली आहे. आणि त्याच वेळी मला असं वाटतं त्याच्या आजूबाजूला आपला पुरंदरमधला युवक असेल किंवा जिल्ह्यातील युवक असेल त्या ठिकाणी तिथं उपजीविकेसाठी यायचा. बरोबर. बऱ्याचशा समस्या त्याला असायच्या. अगदी तर बऱ्याच लोकांची तुम्ही या समस्यांची सोडवणूक या ठिकाणी तुमच्या 1968 2000-2002 पर्यंत या ठिकाणी तुम्ही केलेली आहे. अगदी थोडंसं काय सांगताल या नाही, माणूस नवीन. आता मी ज्यावेळेस मुंबईत गेलो त्यावेळेस मला काय मुंबईचं काय माहीतच नाही ना. तुम्हाला कोणतरी गाईड मिळावा लागतो, कुणीतरी मार्गदर्शक मिळावा लागतो. ही नवीन मुलं आल्यावर काय करणार मी इथं? काय उद्योग नाही, धंदे नाही. मग आले ते तालुक्यातली बरीचशी मुलं आपल्या परिचयाचे, आपल्या संबंधात असायचे. बाबा तू ही कर, हा व्यवसाय कर, तो व्यवसाय काय नाही जमत, ही 10 किलो भाजी घेऊन रस्त्यावर बसून विक, पण धंदा काहीतरी कर. हे त्या सगळ्यांना लोकांना मी मार्गदर्शन मुंबईमध्ये केलं. अनेक लोक तो व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभी केली. मी 50 लोकांना फुलाची परवानगी काढून दिली. अंबेकर नावाचे अतिशय चांगले आयुक्त मुंबईमध्ये होते, त्याला विनंती केली. हा सगळा माझा पुरंदर परिसरातला गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, व्यवसाय करता मुंबईत आहे. साहेब तुमचे अधिकारी त्यांना नाहक त्रास देतात हो, तुमचे एक लायसन्स द्या, तुमचा एक परवाना द्या, म्हणजे त्याला तिथे व्यवसाय करता येईल. असे 50 भाजीपाल्याची लायसन्स आणि 50 फुलाची लायसन्स, 100 लायसन्स आपल्या तालुक्यातील मुलांना त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे. मी म्हणणे ते परमेश्वराने माझ्यावर करून घेतलेलं तुम्ही त्यातला मीपणा काढता. मी पण काढलंच पाहिजे ना. मी काहीच करू शकतो, करता करत कोणतरी पाठीमागे. अगदी बरोबर. आणि तत्सम इतरही पॅरलल उद्योग असतील किंवा व्यवसाय असतील करणारे लोक असतील, साधारण 200 पेक्षा अधिक लोकांना मदत केली. त्यानंतर जी पांडुरंग कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली, त्यातून हजारो लोकांना आर्थिक मदत त्या ठिकाणी त्या पसंतच्या माध्यमातून त्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी ही लोकांची अडचण लक्षात आली. माझ्या पैसे नसेल तो काहीच करू शकत नाही. मग ती संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून छोट्या उद्योगधंद्यांना 10,000 दे, 5,000 दे, 20,000 दे, 25,000 रुपये दे, अशा मध्ये मदत केलो. त्यांचा व्यवसाय वाढला, मदत झाली आणि माझ्या संस्था 2 ते 3 झाल्या. आमची प्रगती झाली, त्यांची प्रगती झाली. म्हणजे तुम्ही हात वाढवले. येस, हाताला काम देऊन हात वाढवले आणि त्यांनी तुम्हाला वाढवलं, असं थोडक्यात ते गणित आहे. हा एक मोठा विचार तुमच्याकडे होता त्यावेळी. आणि जवळजवळ 200 व्यावसायिक म्हणजे 200 नोकऱ्या आणि 200 व्यावसायिक ह्याच्यात एक वेगळा फरक आहे. आणि व्यवसाय म्हणजे ज्यावेळी गरज होती त्यावेळी तुम्ही त्या लोकांना मदत करून त्यांना वाढवण्यासाठी प्रयत्न केला. 5,000, 10,000 रुपयाचे परवाने आहेत त्यांच्याकडं, त्याच्यात कोट रुपये किंमत झाली त्यांची. त्यांचं भाग्यच उजाळलं, एवढी मदत झालेली. आजही आठवण करतात ना, गेल्यावर नमस्कार करतात, पाया पडतात. काय लोक पण मोठेपणा मी सांगत नाही, वस्तू सांगतोय मी. वस्तुस्थिती आहे त्यांना कल्याण झालं तुमच्यामुळं की मुंबईचा व्यापार म्हणजे दादर असेल, बारकाळ असेल, मुंबई सेंटरमध्ये जो व्यापार असेल तो व्यापार मुंबईतच राहावा, तो इतरत्र जाऊ नये, यासाठी एक चळवळ किंवा एक लढा तुमच्याकडून झालेला आहे. बरोबर. त्याविषयी काय उकल करतो? मुंबईमध्ये एकूण होलसेल मार्केट 5, बायकाला 2 मार्केट, दादरला मार्केट आणि जुना मार्केट दादर आहे, असे 5 मार्केट होलसेल व्यापाराचे. होलसेल व्यापार म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण माल खाली व्हायचा, मग तिथून वेगवेगळ्या छोट्या गिरायच्या ठिकाणी माल घेऊन जायचा. तर ज्यावेळेस आमच्याकडे 97ला कायदा आला, पंत मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्या अगोदर वाशीला नवी मुंबईत अवाढव्य मार्केट उभं केलं पवारसाहेब मुख्यमंत्री असताना. पवारसाहेबांना आम्ही सगळे व्यापारी भेटलो, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि सांगितलं साहेब हा सगळा माल शेतकऱ्यांचा येतोय, डायरेक्ट मुंबईत येतोय आणि इथं आल्याची विल्हेवाट लवकरात लवकर होते. मुंबईचा, पुण्याचा माल, नाशिकचा माल, कोकणातला माल हा त्या वाशीला जाणार आणि तिथून तू परत मुंबईत येणार. एक ते त्याचा खर्च, लोडिंग, अनलोडिंग, ट्रान्सफर, हा सगळा खर्च वाढेल. त्याचा नाहक बुदंड शेतकऱ्यावर बसेल, ग्राहकावर बसेल, शेतकऱ्यावर बसेल. तुम्ही मुंबईची मार्केट अशीच ठेवा आणि वाशीला एक तुमचे नवीन मार्केट बनवा त्या शहराकरता. आमची अडचण नाही, त्या शहराला मार्केट होणं गरजेचं आहे, पण मुंबईचा व्यापार बंद करू नका, ही आमची विनंती.
पवार साहेबांनी ती विनंती मान्य केली. मार्केट तयार होतं तरी मार्केट मुंबईच्या बाहेर जाऊ दिलं नाही. राज्यामध्ये सत्ता पलटली आणि 6 महिने ते मार्केट मुंबईच्या बाहेर गेले. ऐकायचे पण ती नुकसानच झाली त्यावेळेस सुद्धा. म्हणजे बरेचसे प्रयत्न केले आपण, प्रयत्न केले, साधारण सुप्रीम पर्यंत गेलो आम्ही. न्यायालयीन लढा पण झाला. न्यायालयीन लढाई केला, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो पण यशस्वी झालो नाही. ग्राहकाला स्वस्त मिळेल, शेतकऱ्याला ताजा माल विकायला त्याला 2 पैसे फायदा होईल, हा त्याच्या पडण्याबद्दल. असं कधी वाटलं का की राजकीय पार्श्वभूमी आहे, राजकीय लोकांच्या ओळखी आहेत, त्यांचा नेहमी संबंध येतो, आपण थोडंसं राजकारणात जावं असं कधी वाटलं? नाही, राजकारणात जायची इच्छा होत होते ना, पण थोडंसं त्या दृष्टीने आपलं शिक्षण कमी लक्षात आलं का. आणि त्यामुळं मग आपण काय करणार राजकारणात जाऊ, तिथे गेले समाजसेवाच करावं लागेल. इथं राहून करून समाजसेवा. माझे मार्केटचे व्यापारी आहेत, मार्केटचे माथाडी कामगार आहेत, गाव आहे, गावचे लोक आहेत, यांच्यामध्ये रूमवर आपण त्यांची सेवा करू, हा मला अधिक उद्देश प्रमाणात. म्हणजे आपल्या माणसात थोडक्यात तुम्ही रमला, आपल्या माणसाचं रमायचं आणि इथे तुम्ही तेच करत होता जे तुम्हाला तिथे जाऊन म्हणजे राजकारणात जाऊन करणं अपेक्षित आहे. तेच तर म्हणजे फील्ड का बदलावा, लोकांना का सोडावं. आणि थोडंसं शिक्षणाचा एक थोडीशी अडचण तुमच्याकडे होती, ती एक थोडी वेगळी अडचण. साधारण मला असं वाटतं की तीच अडचण जी तुम्हाला भासली आणि ती अडचण इतरांना भासू नये म्हणून एक मोठा निर्णय तुम्ही तुमच्या आयुष्यात घेतलेला आहे आणि ती तुमच्या आयुष्यातली कदाचित फार मोठी प्राप्ती आहे. त्याच्याबद्दल थोडंसं. नाही, मी अडचणीत होतो, मला शिक्षण नाही, माझ्यासारखं इतरांचा हाल होऊ नये, मुलं शिकाव्यात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाव्यात, चांगलं काम करावं, आपले आईवडील आपलं कुटुंब त्यांनी सुसज्ज ठेवावं, एक प्रामाणिक इच्छा मनापासून पहिल्यापासून होती माझी स्वतःची. आणि आपल्या जो प्रसंग आला हा इतरा येऊ नये म्हणून हे मोठं काम शाळेचं मी उभं केलं. आणि त्या ठिकाणी हजारो मुलं शिकल्यात, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत कामं करतात, मोठमोठ्या उद्योग गेल्यात, त्या लोकही माझ्या हायस्कूल करतात, गावाकरता मदत करतात. आनंद वाटतो ना मला की आपण घडवलेली मुलं चांगली कामं करतात. आज तो आमच्या हायस्कूलमध्ये आपल्याला कल्पना असेल, माझे विद्यार्थ्यांचे मेळावे होतात, त्यावेळेस मदत करतात शाळेला. आपण एकदा त्या कार्यक्रमाला येत आहे, मला वाटतं का आलाही होता, बरोबर आहे ना. असं काय तर अशा पद्धतीने सगळं आमचं चाललेलं काम आहे. साधारण राजकीय पार्श्वभूमीच्या संदर्भातील हा प्रश्न आहे. बरेच मोठे व्यक्तिमत्व राजकारणात तुमच्या सहवासात आले, तुमच्या संपर्कात आले, त्यांच्याकडून वेगवेगळी कामं तुम्ही समाजाभिमुख कामं तुम्ही करून घेतली. म्हणजे साधारण वसंतदादा पाटील असतील, त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब असतील, तुळशीराम जाधव असतील, सुधाकरराव नाईक असतील, मनोहरपंत जोशी असतील, सुशीलकुमार शिंदे, वि.स. पागे, रत्नाप्पा कुंभार, विलासराव देशमुख साहेब, अशी मोठी व्यक्तिमत्व, मोठी राजकीय टायटल्स या ठिकाणी तुमच्या संपर्कात आली. साधारण त्यातील काही अनुभव, त्यातील काही घडामोडी? नाही, मला फक्त अनुभव पवार साहेबांचा. पवार साहेबांचा काम करायचं तर करणार, नाही तर नाही, स्पष्ट वक्ते होते. आणि घोळं ते कुणा ठेवत नव्हते, काम करायचं तर करायचं. मला म्हणले मुंबईमध्ये त्यांचा माझा 1983ला संबंध आला. मुंबईमध्ये सगळ्या तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मुंबई शहर तालीम संघाचा मोठा मेळावा दादरला आम्ही घेतला आमच्या मंडईच्या परिसरामध्ये. आणि त्यावेळेस प्रस्तावना माझ्याकडे होती, साहेबांसमोर भाषण माझं होतं मुंबईमध्ये. आता थोडंसं भीड मोडली होती माझी, मंडईमध्ये सगळे भाषणं करत असताना हे करत असताना बोललो मी साहेबांच्या समोर. तर आमचा अध्यक्ष होते बोर्डचे नाही आपलं, बोर्डचे नामदेव मांडवे. साहेबांनी विचारलं, पोरगा कुठल्या? अहो म्हणजे तू केशर त्याचा पुरंदर मागलाय. मग कार्यक्रम संपल्यावर साहेबांनी बोलून घेतले, अरे इथे एवढं करतो, त्या पुरंदरला काहीतरी करा, तुझं शाळेला जागा नाही, बघा तिकडं. तिथं मला त्यांनी ती गाईड लाईन दिली साहेबांनी. तिथं तुमच्या मनात त्यांनी 83-84 गोष्ट आहे बघा. आणि मग तो विचार डोक्यात होता की साहेबांनी आपल्याला काम सांगितलं ते केलं पाहिजे. मी 87ला माझी आई नुकतीच गेली, तिच्यानं दानशे तिथून हा सुरू झाला विजन माझा. थोडंसं राजकीय क्षेत्रात गुरु कोण म्हणतात तर त्यांच्या म्हणजे त्यांचा पगडाच तुमच्यावर. अगदी बरोबर. त्यात सर्वात मोठी प्राप्ती तुम्ही आता सांगितली की जी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे शिक्षणाची नळ आणि तुमची जी खंत होती की शिक्षण सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. खरं भाऊसाहेब पाटलांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या काळी तसं स्वप्न तुम्ही बाळगली आणि ती गोरगरिबांच्या
घरापर्यंत कशी जातील खरं. त्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न केला. 87 जागा रस्त्याच्या कडेला या ठिकाणी शाळेसाठी दान केली आणि तिथे एक चांगलं संकुल आज त्या ठिकाणी बरं. दिसतंय. जवळजवळ 600-700 मुलं, त्याच्यापेक्षा अधिक मुलं असतील या ठिकाणी दरवर्षी तिथे शिक्षण घेत असतात. एक प्रचंड मोठी प्राप्ती या ठिकाणी आयुष्यातली तुम्ही या ठिकाणी उलगडली. श्रीमंती फार लोकांच्याकडे असते, धनाची असते, इतर काही गोष्टींची असते, पण मनाची श्रीमंती आणि त्याच्यात दातृत्वाची भावना ही या ठिकाणी तुमच्याकडून म्हणजे या हितगुजमध्ये आम्हाला कळाली. एक पुरंदरमध्ये असं व्यक्तिमत्व आहे आणि ते अशा पद्धतीने काम करतंय. एक त्याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आम्हाला आहे ना. अण्णा, आजपर्यंत बरीचशी कामं तुमच्याकडून झाली, जी. बरेचसे म्हणजे शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, वेगवेगळ्या पद्धतीची कामं तुम्ही केली. आता इथून पुढे तुम्हाला काय उद्दिष्ट आहे तुमचं की हे काम झालं पाहिजे असं अगदी मनपूर्वक वाटतं? आता इथून पुढचं काम अविनाशजी, जो परिसर आहे आपल्या तालुक्यातला किंवा आपलं जे 5 गावं आहे, गावं कायमस्वरूपी दुष्काळमुक्त व्हायला. कुठलं नाही कुठलं पाणी, त्याला मग ते वीरचं धरणाचं पाणी असू द्या किंवा तुमचं देवधरचं पाणी असू द्या, त्या परिसरामध्ये येणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची ज्या समस्या आहेत वर्षानुवर्ष येतात. आपला पुरंदर तालुका सपाटी समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3-3.5 हजार फुटावर आहे. त्यामुळे कमी जास्त पावसाचं प्रमाण आहे. दर 2 वर्षांनी 4 वर्षांनी दुष्काळ पडतोय आणि सगळा तालुका हा दुष्काळग्रस्त आहे. या तालुक्यामध्ये काहीतरी उद्योग व्यवसाय वाढाव्यात किंवा हे शेतीसाठी कायमस्वरूपी कुठंतरी पाणी आलं पाहिजे, हा माझा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हा बरेच दिवसाचा माझं विजन आहे. आणि किंवा मी नेत्यांना भेटलोय, पुढाऱ्यांना भेटलो, हा प्रश्न मोठा आहे. तालुक्यात एखादा कारखाना उभा राहावा. आता नवीन होणार प्रोजेक्ट विमानतळ आहे, ते तरी उभं राहावं. त्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळतील, कामं मिळतील, त्यांची घरं फुलली जातील, सजली जातील, त्यांचे वयोवृद्ध आईवडिलांना आधार मिळेल. हा तर पाठीमागे मनात त्या सगळ्या माझ्या कल्पना आहे आणि त्या भविष्यात होतील अशी एक प्रार्थना त्या पांडुरंगाच्या चरणी करतो. पांडुरंगाची कृपा जायचं काय, जे नाही ते होते देवाची कृपा झाली. मी निमित्त आहे, पण मागणी करायला काय हरकत आहे आपल्याला देवा प्रयत्न करत राहिले. प्रयत्न वाळूचे कलर गळतात ते. तर त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न अतिशय वाखाणण्याजोगे आहेत अण्णा.